लावणं देखील गरजेचं आहे. गेम ऑन. जितू पाटील साई कृपा ढुंगे संघाचे करता धरता 3 ओव्हरचा सामना आणि आम्ही टायमर सेट करतोय. बरोबर 3:25 पहिला चेंडू टाकलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय जितू पाटील यांच्याकडून. डॉट बॉल. एक सिंगलनं प्रवीण जोशीनं स्वतःचा आणि आपल्या संघाचं धावांचा अकाउंट ओपन केलाय. एक. बघूया जितू पाटील इथे केपीनं फटका उडवलाय. उंची मिळाली, लांबी मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक गॅच करतायत. फलंदाज बाद केपी. प्रेमनाथ पाटील आलेत क्रमांक 3 वर. बघूया प्रवीण जोशी संघनायक म्हणून या चाचणी स्पर्धेत क्रिकेट हंगामाला सुरुवात करताना प्रेमनाथ पाटीलचा रोल खूप महत्त्वाचा राहील. प्रत्येक षटकार 500. हर्षल भाऊ म्हात्रे यांच्याकडून गावदेवी ओली संघाच्या खेळाडूंनी सुवर्ण संधी आहे या सामन्यातून. इथे चेंडूला अगदी दिशा दिलेली आहे. बघूया कव्हर पॉइंट रिझर्व मधून काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. मला वाटतं तिथे विनोद आहेत. सुरेंद्र ज्या खेळाडूंनी या आधीचा सामना जिंकून दिला होता. सुरेंद्र पाटील नक्कीच राकेश पाटील यांचे बंधू. चांगला फटका उडवलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. बघूया विजय भगत आहेत आणि अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्रिकेटमधली सर्वात सुरक्षित जागा. इथे खूप कमी वेळेला फलंदाजांना तुम्ही बाद होताना पाहिलेले आहे. चांगला फटका केले होते प्रेमनाथ पाटील. नक्कीच अगदी तुफान पिंपळा संघ या सामन्याकडे टक लावून पाहतोय. या सामन्यातून जिंकेल कोण, ढुंगे की ओली. धावसंख्या 5. शेवटचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. इथे फलंदाज प्रेमनाथ पाटीलला आपली जागा सोडलेली आहे. बाद. निलेश भगत यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावताना. भादवड आणि भावाले इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहा.
ए साईड लो मैदानाच्या बाहेर. गोलंदाज राकेश पाटील. यष्टीरक्षक बघूया निलेश भगत की जितू पाटील. क्षेत्ररक्षण लावलं जातोय. सामना महत्वाचा आहे हा दोन्ही संघांसाठी. साई कृपा ढुंगे संघाला देखील सामना तितकाच महत्वाचा आहे. साई कृपा ढुंगे संघाने जर सामना जिंकला तर ग्रुप पी चा रिझल्ट आपल्या हाती येईल. आणि जर हा सामना ओवली संघाने जिंकला तर नक्कीच ग्रुप पी मधून 3 संघ समान विजय प्राप्त करणारे संघ ठरतील. बघूया सामना अजूनही संपलेला नाहीये. प्रवीण जोशी भरपूर शपल क्रॉस झाले. चांगली लाईन अँड लेंथ, गती चांगली होती या चेंडूवर. राकेश पाटील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये यतीश मात्र सध्या प्ले 11 मध्ये नाहीत. मात्र त्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत ओलीच्या माजी सरपंच राहिलेत. आणि हा जर सामना जिंकला तर नक्कीच यतीश मात्रे यांच्याकडून संघाला एक बोकड जाहीर झालेले आहे. बघूया हर्षल भाऊ मात्रेने पारितोषिक लावलंय. नाव त्यांचं आहे. बोकड नाही, तुम्हाला रोकड द्यावी लागेल सामना जिंकला तर. गोलंदाज राकेश. धावा झाले 6. सुधाकर स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. पाय चालले नव्हते, जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय. 9 चेंडू आणि 6 धावा. कुठेतरी आता ओली संघासाठी हा सामना पुन्हा एकदा कठीण बनतोय की काय. आज कौतुक करावं लागेल साई कृपा ढुंगे संघाच्या सर्व गोलंदाजांचं फलंदाजांचं. हा फटका चाबूक शॉट आणि ते आले षटकार नक्कीच. आणि हर्षल भाऊ म्हात्रे यांचे 500 रुपयाचे मानकरी फलंदाज सुधाकर. आणि चेंडू नक्कीच शरीराला स्पर्श झालेला लेगबायचा इशारा आलाय. एका धावीने आता संघाची टोटल पोचले ती 13 वर. 11 चेंडूमध्ये 13 आलेत. प्रवीण जोशीला देखील हात खोलावे लागतील. प्रयत्न सुरू आहेत मात्र गोलंदाजी तितकीच धारदार. इथे दांडी फलंदाज प्रवीण जोशी बाद. प्रवीण बाद झाल्यानंतर मला वाटतं बंधू विकास जोशी मैदानामध्ये येत आहेत. नक्की छत्रपती भाऊ गायकवाड देखील आमच्या समालोचक कक्षामध्ये आम्हाला जोडलेले आहेत. विकास जोशी. शेवटचा आणि अंतिम 3रं ओव्हर. गोलंदाज प्रशांत आहेत. समोर फलंदाज सुधाकर. नॉन स्ट्राईकला विकास. बघूया 13 धावा 12 चेंडूमध्ये पहिले आलेत. हे 7 चेंडू कुठल्या संघाच्या बाजूनी, डुंगे की ओली. गती कमी करून चेंडू टाकलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू सरसवतोय. विनोद भगत चेंडूला उचलून फेकी करतायत. 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विकास जोशी आणि सुधाकर यांच्या दरम्यान धावसंख्या 15. 13 चेंडूमध्ये 15 आलेत. 5 चेंडू
हा चेंडू आणि इथे फलंदाज आरावून दिले. त्रिफलाचीत बाद, बेल स्ट्रीप झालेली आहे. सुधाकर बाद. नवीन फलंदाज दयानंद. माध्यमातून चांगली धून आणि नक्कीच जो संघ अध्यक्ष चषक पटकावेल तो एकविरा आईच्या दर्शनाला नक्कीच जाईल. इथे सध्या पारितोषिक लागले ओली संघावर, मात्र कामगिरी काहीशी थंडी आहे. बघूया दयानंद. चांगला चेंडू, फुल लेंथ डिलिव्हरी, जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आहे. डॉट बॉल. प्रशांतने देखील आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरचे 2-3 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केलेत, अनेक महत्वाची विकेट. विकासला नॉन स्ट्राईकवर ठेवणं कितपत योग्य असेल ओली संघासाठी. विकासची ती फलंदाजी आठवते. बंदऱ्यामारुती काल्लेर क्रीडानगरीमध्ये फास्टेस्ट 50 विकासनं पूर्ण केले होते. इथे अपील आणि फलंदाज स्कॉट बेन बाद. दयानंद धक्के पे धक्का. चेंडू मध्ये 15. साई कृपा डुंगे संघ पूर्णपणे या सामन्यातून चार्ज होताना. नवीन फलंदाज हरिदास पाटील यष्टीरक्षक. बघूया शेवटचे 2 चेंडू आहेत. भादवाड आणि भावाले पुढील दोन्ही संघाचे संघनायक प्रल्हाद नाईक, गावदेवी भादवाड आणि विजय केने, जानमन भावाले संघनायक. आम्हाला टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हायचं आहे लगेच. पुढील सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. हरिदास पाटील षटकातील पुढील चेंडू प्रशांतचा पुलच्या अंदाजानं चेंडूला खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डीप लॉंग लेग रिझन मध्ये. फक्त एक सिंगल आणि विकास जोशीवर आता स्ट्राईक आहे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. सुधाकरने एक षटकार जरूर ठोकलाय. धावा झाले 17. आता 17च्या पुढे किती धावसंख्या जाईल ते बघूया. इथून गोलंदाज की फलंदाज या चेंडूवर कुठल्या खेळाडूचा 16 धावा आहेत. सॉरी, चुकीची दुरुस्ती. आणि हा नो बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या आता 17 झालेली आहे आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. विकाससाठी एक मेजवानी आहे. बघूया फायदा घेतील का विकास जोशी. या चेंडूवर तुम्ही फलंदाजाला फक्त धावचीत बाद करू शकता. फ्री हिट चेंडू. गोलंदाज प्रशांत. फुलटॉस आणि एका टप्प्याने चेंडू सीमा पार. विकासच्या बॅटमधून शेवट गोड झालाय गावदेवी ओली संघासाठी. टोटल धावसंख्या 21 आणि विजयाचं लक्ष आहे 22 धावांचं. नक्कीच आपण जाऊया आर के बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये. हर्षल भाऊ मात्रे आपण या. सर्व मान्यवर रत्नाकर भाऊ या आपण टॉस बॉक्स मध्ये. ओलीगावचे आपले सर्व मान्यवर या आपण. आपल्या शुभ हस्ते आपण या महत्वाच्या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. हर्षल भाऊ मात्रे, मनोज पाटील, रत्नाकर भाऊ पाटील. 3 ओव्हर. दुसऱ्या फेरी तिसऱ्या फेरीचे सामने 3 ओव्हरचे आहेत. नक्कीच हाऊस ऑफ आर के बिल्डर्स
भिवंडी लोकसभेचे सन्माननीय लोकप्रिय खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे आणि आर के बिल्डरचे चार धाम युवा उद्योजक सुधीर शेठ म्हात्रे, योगेश शेठ म्हात्रे, रणधीर शेठ म्हात्रे आणि सुमित शेठ म्हात्रे यांच्या नावाचा टॉस बॉक्स होतोय. संतोष भाऊ या आपण. गावदेवी भादवड आणि जानमान भावाळे दोन्ही संघनायकांना मान्यवरांकडून शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा नाण्याचं ओळख करून देतो. एका बाजूला अध्यक्ष चषक कुंदन पाटील साहेब आणि अरविंदजी भोईर यांचा फोटो, दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीणचा लोगो आहे. भिवंडी ग्रामीण अध्यक्ष चषक कोण आवाज देतील? यस, भिवंडी ग्रामीणची मागणी आणि अगेन्स्ट अध्यक्ष चषक आलेला आहे. नक्कीच भावाले संघाच्या बाजूने नाणेफेकी लागलेली आहे. विजय भाऊ सामना सुरू होतोय. फक्त आपला निर्णय सांगा. 3 ओव्हरचा सामना आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. बेस्ट ऑफ. चला क्षेत्ररक्षण स्वीकारलं भावाले संघाने. मान्यवरांनी पुन्हा एकदा आपल्या मान्यवर कशाची शोभा वाढवायची आहे. तर जाऊया आपण. तत्पूर्वी ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. समालोचक सौरभ पाटीलच्या माध्यमातून. ओव्हर टू सौरभ पाटील. थँक्यू सो मच कालरामजी केडी. अल्ला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळ आयोजित चाचणी क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक 2024च्या 25च्या आल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं व्यासपीठावरती मान्यवरांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. हर्षदजी म्हात्रे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर. प्रत्येकी विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राईज त्यांच्याकडून आलेत. आपण देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. खूप चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. 18 बॉल 22 धावेची गरज आहे 18 चेंडूमध्ये आणि सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. दिलीप पाटील आणि विनोद पाटील. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शो गुड क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि करूयात आपण मॅचला मात्र इथे सुरुवात या दोन टीम मध्ये. पहिलाच बॉल शफल होण्याचा प्रयत्न पाडसली. तुम्ही पाहता हा बॉल कालला स्क्वेअर लेगला. फिल्डर वेगाने एक केली. पुढे दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी होईल का? दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कीप झाले थोडेसे. नक्कीच तुम्ही पाहिलं 2 धावेच्या बरोबरीनं इथे सुरुवात केली आहे दिलीपनं आणि संघ जाऊन पोहोचला 2
या आकड्यावरती या मॅच मध्ये साही कृपा डोंगे त्यांना फाईट करतीये गावदेवी ओवळी या दोन टीम मध्येही तुम्ही मॅच पाहताय लगेच जायचंय थोडी दुखापत झाली असावी पहिल्या बॉलवरती 2 धावा पुन्हा एकदा लगेच आपण मॅचला सुरुवात करूया धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 2 या आकड्यावरती 22 धावेची गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये गोलंदाजी चांगली झाली गावदेवी ओवळीची तर मॅच मात्र शेवटच्या मोमेंटला जाईल यात मात्र शंका नाहीये लो स्कोरिंगच्या मॅचेस तुम्ही देखील पाहिल्यात ही मॅच जिंकेल कोण याच्याकडे देखील लक्ष लागला वॉटर स्वीपचा फटका बॉल चालाय सरळ बॉडी लाईनच्या फुल टॉस वरती क्लिक नटराज स्टाईल बॉल सीमा पार आला फाईल एक सीमा पलीकडं हा दमदार चौकार 4 का फटका होता स्वीपचा अल्फेश सफल झाला फुल टॉस बॉल क्लिक केलाय क्लिकचा क्लिकर स्ट्रोक 4 रन करता आणि 4 धावा धावपलकावरती तुम्ही 6 भरताय सारन स्कोरबोर्ड वरती षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा छातीत व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही बॉल चालला मागे फिल्डर धावतो डेप स्क्वेअर लेग वरनं तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या स्कोरबोर्ड वरती 7 या आकड्यावरती सात धावा स्कोरबोर्ड वरती एक सामना पराभूत झालाय तर गावदेवी ओवळी तर एक जिंकली आहे तुम्ही समोरची टीम आता साही कृपा डोंगे हा सामना जिंकेल कोण फटका चांगला उडवला मस्तामिंग मिड ऑफ ला बॉल लॉंग ऑफ ला आला आणि तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळत आहेत 2 न स्कोर पुढे जात असताना तुम्ही स्कोरबोर्ड वरती रन संख्या पाहताय 9 या आकड्यावरती 22 लक्ष अल्पेश बॅटिंग जर तुम्ही विचार केला पहिल्या इनिंग मध्ये प्रवीण लवकर बाद झाला 2 धावेचं योगदान शून्यावरती बाद कैलास झाला प्रेमनाचा विचार केला 4 धावेचं योगदान त्याच्यानंतर सुधाकरच्या बॅटमध्ये एक षटकार आला आणि हा बॉल वाईड बॉलचा इशारा वाईड बॉलच्या बरोबरीनं स्कोर पुढे डबल विजिट मध्ये तुम्ही पाहताय 10 या आकड्यावरती हा बॉल देखील तुम्ही पाहता डॉट आलाय चांगली गोलंदाजी आता मात्र अंकुशच्या माध्यमातून होत असताना या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक असेल 10 धावा धावपलकावरती बॉल शिल्लक 13 मध्ये बनवायचे 12 रिव्हर्स स्विच हिट बॉल सरळ चालला बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर तिकडे तुम्ही थर्ड मॅन वर आल्यात तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळतीये ती मात्र फक्त एकच एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक संपलं पहिलं
पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावर. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 11 स्कोरबोर्ड वरती येणारे बॉल शिल्लक 12 मध्ये बनवायचे आहेत. 12 चेंडू 11ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. कोण येणार दुसरं षटक घेऊन? प्रवीण आलाय टीमचा कॅप्टन. प्रवीण जोशी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. या षटका दिला पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. फडका इथे व्यवस्थित बॅट वरती बॉल चालायचा डीप पॉइंटला. फिल्डर आहे तिकडे. एक केली दुसऱ्याचा प्रयत्न आणि एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 12 या खड्यावरती प्रवीण जोशीचं हे षटक तुम्ही पाहताय. दुसरं 12 धावा स्कोरबोर्ड वरती. दिलीपला तुम्ही आता स्ट्राईक केला पाहताय. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. 3 चेंडू 7चं योगदान दिलंय त्यानं. तो स्ट्राईक केलाय. फुल टॉस होता. फक्त दिशा दिली या बॉलला. चालला बॉल लॉंग ऑफला. एक केली पुरा दुसरेचा प्रयत्न मिसफील्ड आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन अ विकेट आणि 3 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 15 या कड्यावरती. पंधरा धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय. 22 धावेची आवश्यकता होती. 15 धावा स्कोरबोर्ड वरती. फडका इथे चांगला झेलची शक्यता. झेल सोडलाय. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहताय 16 वरती. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा तोच फटका. तुम्ही व्यवस्थित बॅट वरती बॉल येत आहे. बॉल चालत तरी पण बागे गेला. एक केले दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे. एकच धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 17 या आकड्यावरती 17 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. 17 वरती स्कोर तुम्ही पाहताय. बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर धावतो. एक केली पूर्ण. एकच धावेवरती समाधान असणार आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहताय त्या 18 या कड्यावरती आणि विजयासाठी फक्त 4 धावेची गरज.
18 धावा धावफलकावरती. इथे तुम्ही पाहता झेलची शक्यता, बॉल मागे चाललाय. या बॉलवरती मिळती आहे ती मात्र सिंगल, आणि सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. एकोणावीस धावा आणि येणारे बॉल शिल्लक 6 मध्ये बनवायच्या आहेत त्या धावा 3. चेंडू 3 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. साई कृपा डुंगे टीमला गावदेवी ओवले टीमचा असा गोलंदाज शोधावा लागेल जो 3 धावा रोखू शकेल. बॉलिंग ट्रॅक वरती दयानंद आल्या. दयानंद आता पाहताय तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती, तर समोर फलंदाज दिलीप. चला लगेचच मॅच सुरू करा. बघा लक्षात घ्या 6 चेंडू 3 धावेची गरज. मॅच इथून देखील बनली जाईल का? बॉल गोलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाजी चांगली झाली तर मजा येईल मॅचला. हा ना धाव घेतली नाहीये आणि हा चेंडू तुम्ही पाहता आला डॉट. 5 मध्ये 3 कंपल्सरी बनवायचे आहेत. इथून गावदेवी ओवळीला मात्र डॉट चेंडू फेकावे लागतील. तर गावदेवी ओवळी हा सामना जिंकला तर मात्र तुफान पिंपलास देखील वाट पाहते की मॅच जिंकेल कोण. त्यांचं देखील लक्ष. फिल्डिंग तुम्ही पाहताय समोर लावण्यात आली आहे. सिलिमिडॉफ कट केला बॉलला. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं 1 झाली आहे. दुसरी धाव देखील इथं पूर्ण केली जाते आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्यात समीकरण तुम्ही पाहताय. बॉल शिल्लक असतील 4 मध्ये बनवायच्यात 1 धाव. 4 चेंडू 1 धावेची अजूनही गरज. चार चेंडू 1 ची गरज. हा चेंडू देखील तुम्ही पाहता आलाय डॉट. समीकरण आता उरलाय 3 मध्ये 1. जिंकेल कोण मॅच 3 मध्ये 1 ची अजूनही गरज आहे. डॉट बॉल 3 चेंडू डॉट फेकावे लागतील आणि शारीथीनं 1 धाव केली आहे पूर्ण आणि हा दुसरा विजय प्रस्थापित केलाय साई कृपा डोंगे टीमनं. खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक बॉयज टीम. गावदेवी ओवळी तुम्हाला देऊयात पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अल्पेश. येतोय ज्यांना गोलंदाजी करत असताना 5 धावा देत असताना 1 विकेट. या जितेंद्र सुधाकर
सुधाकर या तुम्हाला 500 रुपयाचे कॅश प्राइज आम्ही देणार आहोत. या हर्षद यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. थांबा हर्षदजी, आपण देऊया तुमच्या हस्ते सुधाकरला 500 रुपयाचे कॅश प्राइज. या सुधाकर लवकर या. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मॅचसाठी.